सुगंधा, अगं काय करायला लागली? काय चाललंय तुझं? अगं काही नाही, आवर सावर करते. काय कसं रे का? बस जरासं. काय नाही, लय बोर झाले होते घरी. चला म्हणलं चल बसाव तुझ्या जवळ थोडस. अगं काय बसायचंय, मला आवरायचंय, उशीर होतोय. मला जायचंय मुंबईला. मुंबईला कशाला ग? अगं आता आम्ही फ्लॅट घेतला ना नवीन. मग आता कसं ते सेपरेट राहता. ते म्हणे ये 8-10 दिवस जरा मुंबई फिरवतो तुला. आणि मला पण अगं लय दिवस झाले करमतच नाही सुरेखा. आता किती दिवस इथंच एकटं राहू, त्यांना पण यायला जमत नाही. म्हटलं मग जाऊन या. बरं बाई, तुला तरी फिरायला भेटतंय. मुंबईला जाय, पुण्याला जाय, इकडं जाय. मला तर असा बोर झालाय ना, पण मला कुठं जायलाच भेटत नाही. गेलं तर त्या माहेरी जायचं, त्याच्यातही हाय बाबाचा सारखा फोन. कशाचं काय? मग चालते तू, तुला पण मुंबई बघायला भेटल. मी? हा, पण हे पाठवतील का मला? हा बाई, ते पण एक आहे. शामरावने पाठवलं पाहिजे. काहीतरी करावं लागतंय. तू बघ आता काय करायचं ते कर. आजच निघायचंय थोड्या वेळाने. आता आजच जायचंय? हा, तेच आवरलंय. म्हटलं तर 2-3 साड्या. ते म्हणे साड्या घेऊन नको येऊ, पण एखादी ठेवते. एखाद्या मंदिरात गेले मग कसं सांगाव, ड्रेसवर चांगला नाही वाटत ना, म्हणून म्हटलं बॅग भरून घ्यावं एकदा. हा हा, बरं बघ, तू ना शामरावला विचारून बघ. आणि जायचं असेल ना पटकन आवर लगेच. ठीक आहे, मी आवरतेच. मी जाते, काहीतरी करते. हा चालेल. हा, जाय लवकर. हा, काय करावं? मुंबईला तर जायचंय. हा माणूस तर पाठवणार तर नाहीच. स्वतः घेऊन चला म्हणलं तर तेही नेणार नाही. काय करावं? कसं असेल बरं मुंबई? समुद्र, पाणी, काय करू? हे चप्पल ठेवायची जागा आहे का? इथे काढू. दररोज चप्पल इथं काढी द्या का तुम्ही? हा, वर काढत असता नाही मी. वर ठेवतो. चल, मी काय म्हणतो, स्वयंपाक झाला का? मी नाही केला स्वयंपाक आज. स्वयंपाक नाही केला होय? नाही केला, मला कंटाळा आला, मी नाही केला. मग जाऊ दे, नका करी ना. एक काम करतो मी, हॉटेलातून घेऊन येतो. कोणती भाजी आणू तुझी आवडती सांग बरं. हो, लय पैसे उधळायला भेटायला लागले ना तुम्हाला. हॉटेलातून भाजी आणायला लागले. काय होतं एखाद दिवशी नाही जेवलं तर? बरं जाऊ दे, मग आपलं पिठलं भाकरी कर साधं. चल. काय नाही करत मी पिठलं भाकर. पण मला कंटाळा आला, सांगितलं नव्हतं तुम्हाला. मी नाही करत. जा. असं काऊन करते तू? बरं काहीतरी करू ना आपण काय करू? बाजरीच्या पापड्या शेंगदाणे खाऊन आजचा दिवस काढू, है की नाही? करा, तुम्हाला काय करायचं ते मला नका सांगू. नको का ते बी? एक काम करू मग, मॅगी करू का? मीच बनवतो आणि तुला खाऊ घालतो आज मी. हा हो, आज तुम्हाला काय मीच करतो खाऊ घालतो म्हणे. काय झालं तुला आज? काय कळा ना मला. ना आज झालंय काय? दररोज तर बिगर काय कारणाची भांडायला लागतात. आज मी भांडण उकरून काढायला लागले तर माणूस भांडायला लागलाय. काहीतरी करावंच लागतंय. जायचं तर आहे. भांडण केल्यावर कमीत कमी 4 दिवस जायला तरी भेटन, मुंबई बघायला भेटन. कसं भांडण करावं ह्या माणसासोबत आता? सुरेखा, आई तर पैसे ठेवले होते, कुठे गेले इथले माझे? आता भांडण लागेल. मला नाही माहिती कुठे होते ते पैसे, मी नाही पाहिले. ती आता ठेवली होती मी सगळे खिशातले काढून. मला नाही माहिती. तू ना असंच करते नाही, मी तुला सांगतो. मी माझ्या खिशातले पैसे काय करते? तू चोरून ठेवते का माझे पैसे? तुम्हाला काय म्हणायचे? मी चोरलेत का पैसे ते? चोरले काय झालं मग आता? मी कशाला तुमचे पैसे चोरू? अरे पण माणसं पैसे खिशात ठेवून घेतो, खिशातून काढून घेते पैसे. 4 लोकांमध्ये गेलो तर खिशात पैसे नसते. किती अपमान होतो माणसाचा, कळतं तुला काही? ओ, मी तुमची बायको आहे काय? कुणी मोलकरी नाही तुमच्या घरातले पैसे चोरायला, समजलं का? मग गेले कुठे माझे पैसे? मला काय माहिती? गेले असेल गावामध्ये, आले असेल खर्च करून माझं नाव घ्यायला लागले. मी खर्च नाही केलं, तुला सांगून ठेवतो बरं का. माझे पैसे कुठे मला सांग. तू असंच करते का अभि? मला माहित नाही म्हणते बरं का. आणि काय हो, तुम्ही मला चोर म्हणता का तुम्ही? मला खरं तर आहे ना, मला तुमच्यासोबत राहायचंच नाहीये. तुम्ही मला असा वैताग आणलाय ना, चोर म्हणले का मला? मी आता ना बॅग भरते आणि माझ्या माहेरीच निघून जाते. करत बसा, खा प्या, काय करायचं ते करा. बघा तुमचे पैसे. आता लगेच म्हणजे झाले भांडे गेले, लगेच चालली माहेराला. मला राहायचंच नाही तुमच्या जवळ. काय बाई, पैसे विचारलं लगेच माहेराला? अवघड झालं पैसे. जायचं जा माहेराला. मला तरी काय करायचं, ही रात्री निघून काय पैसे घालला इथं ना. काही झालं की चाललं माहेर. सुगंधा, अगे सुगंधा, सुगंधा. बाई सुरेखा, तुझीच वाट बघत होते केव्हाची. काय आली का तू? मग काय कधीची आले. कसं बस काय सांगू तुला, असं जंगी भांडण केलं. पण शामरावांनी ऐकलं का सगळं? असं भांडण केलं म्हणलं चालली आता माहेरी निघून, मी येतच नाही. अगं पण मग त्यांचं खाण्यापिण्याचं
खाण्याचं कुठं अन्न बिन्नाकडं कुठे खाऊन घेतीन हॉटेलमध्ये खातीन. अगं तू कधीतरी त्यांना उपाशी राहताना पाहिलंय का? हा ना बाई, एवढी मोठी डेअरी त्यांची, अजून ते इंचभर बी नाही उतरली. बरं जाऊ दे, उशीर होते, मी बॅग आणते, थांबित. हा आण. सुरेखा, ए सुरेखा, सुरेखा, आईला कुठं गेली कडे ही? आईला खरंच माहेर होतं, निघून नाही गेली ना? आईला डोक्याला वाईट होईन राव माझ्यात. काय कुठं कुठाना करून ठेवला काय नाही, बयाचं अवघडच असतं बुवा. भांडलं गेलं की चालली माहेराला. डांबरी अहो याला घे ना निधी दे ना ग्रामपंचायतीतून करायला पैसे तर पाहिजे ना. पंचायत समितीला त्याला बोललोय मी, आता काय माहित सभापतीला. जर बघितलं असतं ना, त्यांनी मला विचारलं असतं आणि मला खरं खरं सांगावं लागलं असतं. चाल पटकन. पटकन हे रोड बी तसाच झाला बरं का, पुढे गेली असेल रोड झाले. हो 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 अण्णा, काय कुठे? हो सुरेखा पाहिली का? हो अहो नाही ना घरी ती, मी लय आवाज दिले घरात, गेली काय नव्हती निघून. याचा कान पड नाही हाणाव का? बायको याची आम्ही पाहिली का? आम्ही काय पाहाव? अहो म्हणजे बाबा कुठं जाताना दिसली का तुम्हाला? नाही हो. माहेरला जाईन म्हणली ती रुसून. का बरं? ते वाद झाले होते ना आमचे. अहो डेपोटी मागच्या श्यामा मागच्या वेळी ती 2 महिने रुसून गेली, तुझे किती हाल झाले. हाणाराव हाताने कपडे धुवायचे. तेच परत भांडण, तेच परत काय. याला काय सांगून उपयोग आहे तुमचे? अरे अख्ख्या गल्लीत तुमचे रोज भांडणं येतं. मी लय भांडण म्हणजे प्रयत्न केला होऊ नये म्हणून, अक्षरशः तुझ्या सगळ्या गोष्टीच्या मान्य करीत होतो. मग? ते माझ्या खिशातले पैसेच काढून घेतले, मग मला राग आला म्हणून बोललो मी तिला चोर म्हणलो. तुला सांग का, बायको खिशातून पैसे काढती म्हणल्यावर चोरटी नाही, तिचा बी हक्क आहे आपल्या खिशावरती. माहित असतं सगळ्या गोष्टी, आमच्या बायका बी घेतात, पण आम्ही नाही बोलत. सगळ्या बायकांना घरोघर मातीच्या चुली 2-4 रुपये घेते ना, घेऊन द्यायचे. आणि त्या तरी कोणाला आपल्या प्रपंच करता घालतात, गरज पडल्यावर त्या काढून देतात, आणि त्याच्याकरता भांडण करीत बसला होय. तेवढं खरं आहे बरं का. मग आणि नसल्यावर हे बघ, तो बायको बी चांगली आहे, एवढी जपती खापती, एवढा पांढरा शेटा बगळा करून तुला रोज बायच्यात गावात हिंडतो तू. ते जाऊ दे ना, त्यांना का सांगू ना, मला सांगा ना पाहिली का माझी बायको? मी शोधतो. आता जर गेली ना तर पाहुणा पाठीणारच नाही. याचा मेवना म्हणला होता पाहुण्याचं लय डिंगारलं हे दरबारीला, आता तर पाठीणारच नाही. तुला आता हातानेच रोड घे. अहो असं नका म्हणून राव, मी पाहतो. कुठे गेली काय कर रे? का बघ येत जाते तो मा पाटणा तो करा म्हणा. अवघड हो माझ्या. गावात कुणी दिसाना भाऊ, नेमकं कुठं गेलेत काय माहिती. दिग्या दिसाना, जाल्या नाही. हो जोडी कुठं? दोघी यायला कळचिटाला माहिती नाही झालं पाहिजे ना, तर हा शामरावला सगळ्यांना सांगत फिरत. काळा कुत्र्यावानी याला आडवे यायची काही गरज होती आता आपल्यामध्ये. काय रे हो गया? अहो एवढं मॉडर्न होऊन कुठं चालल्या तुम्ही? बाजाराला चाललो. बाजार करायला चाललोय आम्ही. बाजार एवढे या पिशा बाजाराला? मग ते वायरची पिशवी असली का तुटून जाते, ती बंद, त्याच्यामुळे खांद्यावर अडकवता येतं असं. हा, हे नवीनच फॅशन आली हो आता. आणि हे असं करता येतं ना. जाऊ का आम्ही? काय बाईलावाणी पंचायती करत राहतो. खरंच बाजाराला चालले का? तर बाजाराला चाललो, जाऊ दे आम्हाला. बाजारला चाललो. तो कुठे चाललोय माई? बाजारला चाललो. जाय बरं तू घरी वय. बर जिलेबी आणा. हा मला कुठं गेली असं माहिती सुरेखा? सगळ्या गावात पाहिलं पण कुठं गेली काय माहिती. अहो सुरेखा, अगं कुठं गेली होती तू? अगं गावातला कोपरा गेली ढुंढाळे. मी असं नको जात जाऊ कुठं तुम्हाला सोडून. माझा जीव किती खालीवर झाला माहितीये का तुला? तुम्ही भांडणं करता ना, म्हणून मग मी चालले होते रुसून. आपले भांडणं काय कवा होतच राहतात म्हणून काय लगेच माहेरायला जायचं का? सुगंध तिला समजून सांग ना, नवरा बायको भांडणं चालूच राहतात. अहो कुठं ती रुसून चालली होती? कुठं? मग? ती माझ्यासोबत मुंबईला यायचं, तिला मुंबई पाहिजे होती, पण आम्हाला दिघ्या भेटला. तो म्हणे तुम्ही टेन्शन मध्ये. मग ती म्हणे चाल बाई, मला माझा नवरा महत्वाचा, मी मुंबईला नंतर जाईन कधी, म्हणून वापस आलो आम्ही. अगं तुम्हाला म्हणायचं ना मग मुंबईला जायचं म्हणून, मी काय तुला नेलं असतं का मुंबई फिरायला? सांग बरं. अहो हो, मला तुम्ही नेलं असतं, पण खूप दिवसाचं झालं ना, मला पाहायचं होतं. किती वेळा तुम्हाला म्हणले मला मुंबई दाखवा, पण तुम्ही काय मुंबई दाखवायला नाही ना. मग म्हणलं सुगंधा तू चाललीच आहे तर चल मग मी येते तुझ्यासोबत. पण जसं मला कळलं का तुम्ही साऱ्या गावामध्ये मला बघत फिरताय, म्हणून मी म्हटलं मला त्या मुंबईपेक्षा माझा नवरा प्यारा आहे, म्हणून मुंबई कॅन्सल, घरी आले मी परत.
नाही बरं जाऊ का मी घरी, मला आता परत सकाळी जावं लागन. तसं करायचं होय हा. तिथे गेलो असतो ना आपण मुंबईला. हा तुम्ही मग आता तू चालली, ही पण चालली, हिची इच्छा आहे, मी बी आलो असतो, पाहुण्याला भेटणं झालं असतं हिच्या नवऱ्याला, आहे की नाही? काय म्हणती? जायचं मग हा? चला आता कपड्याचं काही सकाळी नाही. निघू आता, का आताच निघायचं? आपण कपडे कशाला मुंबईमध्ये बरमुडा घ्यायचा आणि टी शर्ट घ्यायचं आणि फिरायचं समुद्राकाठी. बरं चला मग आता रात्रीचे ट्रॅव्हल भरपूर भेटतात आपल्याला. मग काय ते? चला. चल 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 चल